हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 21 जानेवारी 2025 वेळ झाली प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो येस, आपल्याला काल मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हनेस बघायला मिळालं जसं आपण एक्सपेक्ट केलं होतं, आणि स्पेशली बँक निफ्टीमध्ये. कारण कोटक बँकचे रिझल्ट नंतर कोटक बँक जवळपास 9% या ठिकाणी वर आहे, आणि त्यामुळे बँक निफ्टीमध्ये स्पेशली आपल्याला चांगले गेन्स दिसतात. सो निफ्टी फायनली थोडंसं एक या ठिकाणी आपल्याला एक पॉझिटिव्ह क्लोजिंग बघायला मिळाली. मिड कॅप निफ्टीमध्ये सुद्धा एक छान रिकव्हरी आपण काल बघितली आहे. सो ओव्हरऑल एक पॉझिटिव्हनेस मार्केटमध्ये सध्या थोडंसं आपल्याला कालच्या दिवसानंतर बघायला मिळतंय. आणि काल युएस मार्केट्स बंद होते, बट काल होता ट्रम्प यांचा शपथविधी, आणि त्या शपथविधी नंतर क्रिप्टोजमध्ये खूप छान मुवमेंट येऊ शकते असं एक अँटिसिपेशन होतं किंवा अपेक्षा होती, आणि एक हाईप बनलेली होती. सो खूप ट्रेडर्स या तयारीत होते, बट झालं असं की त्यांनी त्यांच्या शपथविधीच्या भाषणामध्ये क्रिप्टोचा काही उल्लेख न केल्यामुळे हे सर्व कॉइन्स जे आहेत किंवा क्रिप्टो जे आहेत तर त्यांच्यामध्ये जवळपास 4 ते 5% आपल्याला आज या ठिकाणी फॉल बघायला मिळतोय. बट मला तरी असं वाटतं की पुढे जाऊन हे याचा परिणाम ग्लोबल ट्रेड आणि स्पेशली इंडियन इक्विटीज वरती कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवून राहणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, रिझल्ट वीक सुरू आहे. सो जे स्टॉक्स आहेत जसे की एचडीएफसी असेल, आयसीआयसीआय बँक असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, तर अशा स्टॉक्सचे जे रिझल्ट वरती आपल्याला थोडंसं लक्ष ठेवावं लागणार आहे की यांचे रिझल्ट काय येतात आणि त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती काय होऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आणखी आपला या ठिकाणी बजेट सादर होणार आहे 1 फेब्रुवारीला. मी जसं डिस्कस करतो रोज की व्होलॅटिलिटी त्यामुळे वाढते जसं जसं बजेट जवळ येतं, बट त्याचा पण इम्पॅक्ट मार्केटवरती कशा प्रकारे होऊ शकतो, कारण काय अँटिसिपेटेड आहे बजेटमध्ये. सो खूप लोकांना असं वाटतं की टॅक्सेसमध्ये थोडंसं रिलीफ मिळेल किंवा जे लिमिट आहे टॅक्सेसचं त्या ठिकाणी ते वाढवण्याचं कदाचित शक्यता आहे. सो असे खूप सारे अँटिसिपेशन असतात बजेटच्या अगोदर, बट ऍक्च्युली बजेटमध्ये काय सादर होतं त्यानंतर ते मार्केट त्याचा परिणाम खरा मार्केटवरती होत असतो. तर ह्या सर्व गोष्टींचं पण आपल्याला या ठिकाणी ह्या गोष्टी पण गृहीत धरणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आणखी जे मी रेग्युलरली डिस्कस करतो की डॉलर इंडेक्स जोपर्यंत वर आहे तोपर्यंत हे आपल्या मार्केटसाठी कन्सर्न आहे. सो हे यावरती पण एक क्लोजली वॉच या ठिकाणी आपला असावा. त्यानंतर दुसरं म्हणजे क्रूड ऑइल वरती पण या ठिकाणी आपलं प्राइसेस जे आहेत ते जेवढं जास्त वेळा हायर लेवल्सला सस्टेन करतील तेही या ठिकाणी कोणत्याच मार्केटसाठी चांगलं नाही. सो हे पण या ठिकाणी एक ट्रेंडला पुढे जाऊन शेप देतील किंवा ट्रेंड डिसाईड करण्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर्स हे सुद्धा आहेत. सो या सर्व गोष्टींवरती आपल्याला पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये बारीक नजर ठेवायची आहे, आणि मग त्यानंतर एक ट्रेंड या गोष्टींमध्ये मुळे ठरू शकतो. सो आपल्याला तो ट्रेंड आपण ओळखण्यामध्ये पहिलेच थोडेसे अंदाज बांधू शकतो या गोष्टींवरती आपली नजर असेल तर. त्यानंतर आज जर गिफ्ट निफ्टी कुठं ट्रेड करते हे जर आपण बघितलं तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 23,418 या लेवलच्या आसपास. म्हणजेच आपले एक 50 ते 60 पॉईंटचा या ठिकाणी गॅप अप आज सजेस्ट होतोय. तर आपण 50 ते 60 पॉईंटचा गॅप अप सोबत जर आज ओपन झालं तर कसं ट्रेड करू शकतो आणि कसं प्लॅन करायचं चला बघूया. तर आपल्याला डेली टाइम फ्रेमवर पहिले तर एक हॅमर प्रिंट होताना दिसते, बट प्राइस आणखी पण एक रेंज मध्ये आहे. छोट्या टाइम फ्रेमवर जर आला आपण तर काल आपण ज्या प्रकारे डिस्कस केलं होतं की प्राइसने जर हे लेवल्स आपण मार्क केलेत, प्राइसने जर कधी हा हाय ब्रेक केला जो फ्रायडेचा हाय होता, तर आपल्याला एक छान 23,400 आणि 23,450 हे दोन टार्गेट अपसाईड आपल्याला बघायला मिळू शकतात. सो आपल्याला एक एक फर्स्ट टार्गेट मिळालं, बट सेकंड टार्गेट पेंडिंग आहे. आणि आज जर प्राइस या ठिकाणी गॅप अप ओपन होते तर मला असं वाटतं की 23,450 ही जी लेवल आहे ही एक रेजिस्टन्स या ठिकाणी मार्केटसाठी बनू शकते. सो आपल्याला हे बघणं महत्वाचं आहे की प्राइस यावरती सस्टेन करते का. सो तुम्हाला एक 15 वेची कॅन्डल यावरती क्लोजिंग हवी आहे, क्लोज झालेली हवी, आणि प्राइस या ठिकाणी सस्टेन करते. सो शक्यता ही खूप जास्त आहे की प्राइस सस्टेन पण करेल. पुढे रिझल्ट पण आहेत आणि त्यानंतर बजेट पण येत आहे. सो रिझल्ट हे ट्रिगर बनू शकतात. सो मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला माहिती आहे, आणि हा एक बाउन्स आहे ऍज पर मी माझं जे अनालिसिस आहे त्यानुसार एक बाउन्स आहे. जोपर्यंत प्राइस या ठिकाणी 23,800 आणि 24,000 या लेवलच्या खाली आहे तोपर्यंत हा बाउन्स किंवा रिट्रेसमेंटच आहे, हे लक्षात घ्या. आणि एक ट्रिगर कोणताही किंवा कोणतं पण काही गोष्ट जी ट्रिगर करेल मार्केटला, तर ती प्राइसला परत या ठिकाणी 23,000 या लेवल पर्यंत आणू शकते. सो आपल्याला त्या ट्रिगरचा वेट करायचा आहे. प्राइस सस्टेन जरी केली तर लक्षात घ्या की जोपर्यंत प्राइस 23,800 आणि 24,000 या लेवल्सच्या खाली आहे तोपर्यंत आपण डाऊन ट्रेंड मध्येच आहोत. आणि एक स्ट्रॉंग बुलिश किंवा
स्ट्रॉंग पोटेन्शियल अपसाइड आपण विचार त्याच वेळी करू शकतो ज्यावेळी 23,800 आणि 24,000च्या वर या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग मिळेल. सो हे जे काही लेवल्स आहेत हे सर्व रेजिस्टन्स लेवल्स आहेत तुमच्यासाठी. लक्षात घ्या, जरी प्राइस 23,450च्या वर सस्टेन झाली तर ह्या लेवल्स पासून तुम्ही डेफिनेटली रिव्हर्सल एक्सपेक्ट करू शकता. सो त्यानुसार तुम्ही थोडंसं, जर बेरिश सिग्नल्स या ठिकाणी तुम्हाला मिळतात तर इथनं तुम्ही शॉर्ट इनिशिएट केलं तर एक मला असं वाटतं की थोडंसं हुशारपणा ठरेल त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, जर प्राइस इथे गॅप अप ओपन होतात जर या ठिकाणी थोडंसं खाली येताना आपल्याला दिसली तर ते एक सुद्धा शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी आज असू शकते मला असं वाटतं. जर तुम्हाला करायचं काय आहे की पहिली जी कॅन्डल असेल तीच बेरिश प्रिंट होते इथे आणि त्या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर डेफिनेटली हा एक बिअर काउंटर अटॅक असेल आणि तुम्ही डाऊन साइड या ठिकाणी ट्रेड करू शकते. डार्क क्लाउड कव्हर असा एक पॅटर्न या ठिकाणी तयार होताना तुम्हाला बघायला मिळू शकतो. मी हे का म्हणतोय त्यामागे एक व्हॅलिड रिझन आहे, कारण तुम्ही जर बघाल तर डाव फ्युचर्स जे आहेत ते जवळपास आज 40 पॉइंट्स या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये सध्या ट्रेड करतात. बट प्राइस कुठे ओपन होतीये या ठिकाणी ते पण फार महत्वाचं ठरणार आहे. प्राइस जर खूप जास्त गॅप अप ओपन होतीये तर साइडवेज पण राहण्याची शक्यता आहे. पण ही रेंज पण ब्रेक होईल हे पण लक्षात ठेवा. तर त्यामुळे थोडंसं बुलिशनेस येईल. पण जरी वर टार्गेट तुम्हाला घ्यायचे असेल 23,450च्या वर प्राइस क्लोज करते तर या ठिकाणी 23,600 हे तुमचं या ठिकाणी अपसाइड पहिलं टार्गेट असणार आहे. बट त्यानंतर थोडंसं लॉंग इनिशिएट करण्यासाठी तुम्ही वेट केलं पाहिजे आणि त्यानंतर थोडंसं स्टिक स्टॉप लॉस किंवा कमी क्वांटिटी सोबत तुम्ही कॉल साईडला प्लॅन करा. कारण ह्या लेवल्स अशा आहेत की इथनं कधीही सेलिंग तुम्हाला बघायला मिळू शकते आणि तुम्ही ट्रॅप होण्याचे पण चान्सेस खूप जास्त आहेत. सो लॉंग करा बट कमी क्वांटिटी सोबत आणि स्टिक स्टॉप लॉस सोबत 23,600च्या वरती. बट जर हे क्लोजिंग मिळत आहे तर पहिलं टार्गेट 23,600 तुम्हाला मिळेल. आणि मी जसं सांगितलं, इथनं जर प्राइस रिव्हर्स होते इन्स्टंटली ओपन होताच तर तुम्हाला हे डाऊन साइड टार्गेट आहे 23,100 आणि त्यानंतर 23,000. सो या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता. आणि आज या ठिकाणी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम या ठिकाणी अनालिसिस आहे तुम्हाला सर्वांना. तुम्ही बघू शकता की सेन्सेक्स मध्ये आपल्याला एक डबल बॉटम या ठिकाणी पॅटर्न फॉर्म होताना दिसतोय लाईक दिस आणि ही एक डिक्लाइन आहे. सो सेन्सेक्स जर या लेवल्सच्या वर या ठिकाणी जर क्लोज होत आहे तर सरळ हे टार्गेट आहे सेन्सेक्स मध्ये 78,000च्या आसपास, जवळपास 77,900 किंवा 78,000 हे टार्गेट तुम्हाला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळू शकतं. सो आज एक ट्रेंडिंग डे असण्याचं पण पॉसिबिलिटी वाटते. बट बघणं महत्वाचं ठरणार आहे की प्राइस कसं शेप घेते किंवा कशा प्रकारे हायर लेवलला सस्टेन करते. एक शॉर्ट कव्हरिंग, थोडंसं शॉर्ट स्क्वीज ज्याला आपण म्हणतो, जे लोक सेल करून बसलेत ते जर त्यांच्या पोझिशन कव्हर करतात ते अपसाइड थोडंसं एक स्ट्रॉंग बाउन्स आपल्याला बघायला या ठिकाणी मार्केटमध्ये मिळू शकतो. सो ती एक रॅली आपण कॅप्चर करू शकतो. ते एक ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये आज तयार होऊ शकते. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही थोडंसं प्लॅन करायला हवं. सो मिड कॅप निफ्टी, बँक निफ्टी आणि सर्वच थोडंसं पॉझिटिव्ह आहेत. सो फक्त प्राइस सस्टेन होऊ द्या, थोडंसं वेट करा. पहिले 15 ते 20 मिनिट प्राइस सस्टेन होत असेल तर या ठिकाणी आपण लॉंग इनिशिएट करू शकतो. प्रॉपरली प्लॅन करा ट्रेड, रिस्क अँड मनी मॅनेजमेंट फॉलो करा. इन द मनी स्ट्राईक प्राइजेस सोबतच ट्रेड करा. एन्जॉय करा आजचा ट्रेडिंग सेशन. हॅव अ प्रॉफिटेबल डे अहेड. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे.